नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. नाशिकला कुंभमेळा जवळ आलाय आणि या कुंभमेळ्यामध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर या देवस्थानांची चर्चा खूप होणार आहे. ती चर्चा होण्याच्या आधी नाशिक बदनाम करण्यासाठी, त्र्यंबकेश्वर बदनाम करण्यासाठीचे वेगवेगळे डाव आखले जात आहेत. त्र्यंबकेश्वराच्या मंदिरातला एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात त्र्यंबकेश्वर मंदिरातील सुरक्षा रक्षक एका भाविकाला बेदम मारतोय, कपडे फाटेपर्यंत मारतोय, हे आपण बघतोय. आणि त्या व्हिडिओ नंतर मुजोरपणा वाढलाय, माज वाढलाय, मंदिरातच जायला नको, असा देव असतो का, या चर्चा सुरू झाल्यात. पहिल्यांदा तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. तो बघताना खरंच तुम्हाला मंदिर व्यवस्थापन, सुरक्षा रक्षक यांचा राग येईल. बघा. बघितला? गर्दी झाली असेल, त्रास झाला असेल म्हणून सुरक्षा रक्षकाने असं मारायचं? खरं तर लालबाग सारख्या मंडळामध्ये आणि त्र्यंबकेश्वरमध्ये किंवा कुठल्याही धार्मिक स्थळावरती या अशा टिनपाट आणि जास्तच शहाणपणा करणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या पासून भाविकांचं रक्षण करण्याची जबाबदारी देवावरच टाकायला हवी. हा मूर्खपणा आहे. याला व्यवस्थापन म्हणत नाहीत, याला गुंडगिरी म्हणतात, याला दादागिरी म्हणतात आणि या दादागिरीचा तीव्र निषेध करायला हवा. खरं तर व्यवस्थापनाशी बोलून अशा मूर्ख सुरक्षा रक्षकांना, अशा गुंड सुरक्षा रक्षकांना बाहेरचा रस्ता दाखवायला हवा आणि असं कोणीही फिजिकली हल्ले करणार नाही याची खात्री घ्यायला हवी किंवा पोलिसांच्या ताब्यामध्ये इथलं व्यवस्थापन द्यायला हवं. ते होईल की नाही मला माहित नाही. पण जेव्हा प्रत्यक्ष महादेवालाच बदनाम करण्याची वेळ येते, तेव्हा यातली वस्तुस्थिती सांगावी लागते. आरोपाचं उत्तर आरोपाने नाही करणार, पण व्हिडिओचं उत्तर व्हिडिओनी मात्र नक्की देऊ शकतो. पुढचा व्हिडिओ बघा. पाहिलात? यात जो माणूस सारखा देवाच्या दारासमोर जातोय, थांबतोय, जातोय, थांबतोय, बाकीच्या लोकांना दर्शनासाठी अडचण होतीये, तोच हा प्राणी ज्याला सुरक्षा रक्षकांनी हकलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने सुरक्षा रक्षकावर हल्ला केला, मारलं, मग सुरक्षा रक्षकांनी त्याला मारलं. हा प्रकार शिवरात्रीच्या काळात घडलेला आता व्हायरल करून महादेवाची बदनामी कशासाठी? काय कारण? कारण हे की कुंभमेळा येतोय आणि या कुंभमेळ्यात महादेवाची बदनामी झाली तर जास्त बरं. भाविक महादेवावर राग काढायला, आधी रामाला शिव्या देऊन तर बदनाम करणं चाललंच आहे, आता महादेवाला. आणि त्र्यंबकेश्वरच का? याचं मोठं कारण असं आहे, त्र्यंबकेश्वर हे भारतातलं एकमेव मंदिर असं आहे ज्यात हिंदू धर्मियांच्या शिवाय अन्य धर्मियांना प्रवेश नाही अशी पाटी लावलेली आहे. जाऊ देत नाहीत आत. म्हणजे अन्य धर्मियांनी प्रयत्न केला, त्यांना आत जाण्यास मज्जाव केला जातो. मध्ये तीही आंदोलनं झाली जाऊ द्या म्हणून. एक सांगतो, तिथे आंदोलन करणार असाल जाऊ द्या म्हणून, तर आम्हालाही
अनेक ठिकाणी आंदोलन करता येऊ शकतील, आज जाऊ द्या म्हणून. आंदोलनाचं उत्तर आंदोलनाने द्यायला पाहिजे. त्या तिकडे कुठे पूर्वेत, मध्य-पूर्व आशियामध्ये कोणत्यातरी धर्माची 2 ठिकाणं आहेत म्हणे. जिथल्या दगडात देव असतो अशी आराधना काही लोकांची आहे. तिथे त्या दरम्यानच्या शिवाय कोणाला त्या गावात प्रवेश मिळत नाही. मग आम्हाला तिथे जाऊन आंदोलन करावं लागेल, की आम्हाला हिंदू धर्मीयांना प्रवेश मिळाला पाहिजे म्हणून. कशाला हवा ज्या देवात तुमची आस्था नाही, भक्ती नाही, प्रेम नाही, काही वाटत नाही, तिथे प्रवेश कशाला हवा आणि तुम्हाला आत येऊ दिलं नाही, तर शरद पवारांची नीती अवलंबायची का? डावात गेले तर डाव मोडून टाकीन. आमच्या देवाला कोणत्याही कारणाने बदनाम करणार असाल, तर त्याच पद्धतीनं उत्तर दिलं जाईल, हे लक्षात ठेवायचं. त्यांनी हे सांगायचं स्पष्टपणे, की त्या धटिंगणाने काय केलं होतं, म्हणून सुरक्षा रक्षक तसे वागले. सुरक्षा रक्षकांच्या या वर्तनाचं समर्थन कधीच केलं जाऊ शकत नाही. तसं त्या भक्ताच्या वर्तनाचंही समर्थन करता येणार नाही, पण दाखवावं लागेल. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज